इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजना 2.0 अंतर्गत उल्हासनगर कॅम्प नंबर 4 येथील मानस नर्सिंग होम ते चंद्रकांत सोसायटी, भक्ती अपार्टमेंट ते गजानन नगर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते पालांडे चाळ ह्या भागात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात येत आहे। ड्रेनेज लाईन टाकून झाल्यावर रस्ता दुरुस्त करण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांनी निधी दिला आहे। तसेच ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाल्यावर परिसरातील रहिवाशांना भेडसावणारी पाण्याची समस्या देखील सोडवणार असल्याचे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी दिले। अमृत योजना 2चा निधी केंद्र सरकारचा आहे, पण त्याच्यामध्ये लवकरात लवकर माननीय आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही पहिले मानस नर्सिंग होमच्या इकडे काम चालू करण्यास सांगितलं, कारण की भक्ती अपार्टमेंटच्या इकडचा रोड आमचा पास झालेला आहे आणि पालांडे चाळच्या इकडचा शिवाजी मैदानच्या पुढचा रोड पास झालेला आहे। त्याच्यामुळे हा पहिले ड्रेनेजची लाईन टाकणं खूप गरजेचं आहे। ही ड्रेनेजची लाईन टाकली की त्यांना ते कन्व्हर्टिंग सगळं भेटेल। त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा आमदार साहेबांना विनंती केली की मानस नर्सिंग होमच्या इथून भक्ती अपार्टमेंट, चंद्रकांत सोसायटी आहे, गजानन नगर हा रस्ता बनवण्यात यावा, ड्रेनेजची लाईन टाकण्यात यावी आणि ते टाकून ताबडतोब त्या जे रस्ते खोदतील त्याच्यावरती आपल्या निधी देऊन ते रस्ते परत बुजवण्यात यावे आणि परत जसे रस्ते होते तसे कॉन्क्रीटिंग करण्यासाठी आम्ही आमदार गणपत शेठ गायकवाडांना हे विनंती केलेली आहे। आणि सगळे रहिवासी मान्य आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांच्याकडे हेच अपेक्षा बघतात की लवकर ड्रेनेजची लाईन पूर्ण व्हावी आणि जे आमचे जसे रस्ते तुटलेले आणि ते व्हावे आणि लोकांना जे पाण्याचा त्रास आहे तो पाण्याचा त्रास पण मान्य आमदार श्री गणपत शेठ गायकवाड यांनी सांगितलं की ड्रेनेजची जशी लाईन पूर्ण होईल तसे ते पाण्याचं पण आम्ही पूर्ण करून टाकू। पहले तो मैं सबसे पहले हमारे श्री गणपत गायकवाड़ जी को धन्यवाद कहूँगा कि उन्होंने हमारी एरिया के ऊपर पहले से ध्यान दिया है और अभी भी उन्होंने हमारी एरिया में एक ड्रेनेज का काम शुरू करवाया है, जिसमें सबसे ज़्यादा हमारे सुनील तांबे सर और हमारे स्नेहल सर का बहुत बड़ा योगदान है। हमारे श्री डॉक्टर पाटिल साहब भी इसमें बहुत बड़े योगदान देते हैं। हम लोग श्री गणपत गायकवाड़ से बहुत सारे अभिनंदन से शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारी एरिया पे इतना ध्यान दिया। तो हमारी एरिया में जितनी भी सफाई हो रही है, नालों की सफाई हो रही है, सब उनकी वजह से हो रही है। मैं श्री गणपत गायकवाड़ जी को थैंक यू करता हूँ ये ड्रेनेज का काम जल्द से जल्द शुरू करवाने के लिए, और मैं उनको अनुरोध करता हूँ कि ये ड्रेनेज का काम खत्म होते ही हमारे रोड को भी क्लीन और सफाई के साथ रखें। थैंक यू वेरी मच।